श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ज्योतिबावरती नगरप्रदक्षिणेचं आयोजन करण्यात येतं. या प्रथेनुसार आज सकाळी मुख्य ज्योतिबा मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर दक्षिण दरवाजातून नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी मार्गस्थ झाली. प्रभाकर भोरे गोरख डवरी हे पताका आणि विण्यासह दिंडीच्या अग्रभागी होते. सकाळी 9 वाजता दिंडी गायमुख तलावाच्या परिसरात आली. या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरामध्ये धार्मिक विधी केल्यानंतर दिंडी पुढं मार्गस्थ झाली. सकाळी 9 वाजता सुरू झालेली नगरप्रदक्षिणा दिंडी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान भाविकांनी ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित करण्यात आलेले अष्टतीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. सलगपणे अनवाणी पायानं जमिनीवर न बसता भाविकांनी ही दिंडी पूर्ण केली. दिंडी दरम्यान येणारा शीण घालवण्यासाठी ज्योतिबाच्या नावानं चांग भलचं सातत्यानं गजर करण्यात येत होता. त्याचबरोबर भजन आणि गौरी गीत गात भाविक या नगरप्रदक्षिणेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता येत नाही अशा भाविकांसाठी ज्योतिबा डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे असं सांगितलं जातं. या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्यानंतर 4 धाम आणि काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं. तसंच आजच्या ह्या नगर प्रदक्षिणेला सुद्धा पौराणिक आधार आहे. तो असा, केदारनाथ राज्याभिषेक पार पडल्यानंतर आई चिरपट अंबाने केदारनाथांना विचारलं की देवा, तुमचं नाव आहे दीनानाथ, मग दीनानाथ या शब्दाला अनुसरून तुम्ही गोरगरीब भक्तासाठी त्याचा उद्धार होण्यासाठी तुम्ही काय केलंय? तर केदारनाथांनी त्यांना सांगितलं की गोरगरीब माणसाला एकतर त्याची परिस्थिती नसल्यामुळं चारधाम यात्रा करणं शक्य होत नाही. त्यासाठी 12 ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा पूर्ण होण्यासाठी जी अष्टतीर्थ आहेत ती अष्टतीर्थ मी ह्या मैनागिरीच्या भोवती स्थापन केलेली आहे. आणि जर ह्या मैनागिरी त्याने परिक्रमा जरी केली, ही नगर परिषदेला जर केली की नाही, तर त्याला चारधाम यात्रा पुण्य मिळेल. एवढं हे या नगर परिषदेला महत्त्व आहे. ज्योतिबा डोंगराभोवती 15 किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी ही नगरदिंडी यमाई मंदिरात आली. या ठिकाणी आरती करून सुंठवडा वाटप करण्यात आला. त्यानंतर या नगरप्रदक्षिणा दिंडीची सांगता झाली. आबालवृद्धांनी या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता. नगरप्रदक्षिणा मार्गावर विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं. आज श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती.